हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही गेलो होतो CRPF कॅम्पमधील गणपतीच्या आरतीसाठी. हा बघा, कॅम्पमधील गणपती बाप्पा आहे आणि तिथे छानशी आरती झाली. तिथेच आम्ही आरती वगैरे घेतली, छानसा प्रसाद घेतला, मुगाची उसळ आणि नारळाची बर्फी. मग त्याच्यानंतर तिथे छानसे फोटोज वगैरे पण काढले आणि शिलाई मंदिरात गेल्यानंतर खूप छान वाटतं. ती बघा, राधाकृष्णाच्या मूर्तीसमोर किती छान खेळत आहे. तिला बाप्पाचं दर्शन घ्यायला, कोणत्याही जय बाप्पाला दर्शन घ्यायला तिला खूपच छान वाटलं. मग त्याच्यानंतर आम्हाला घरी जाऊन कधी स्वयंपाक बनवायचा असा विचार केला मी. मग त्याच्यानंतर आम्ही बाहेरच दाबेली वगैरे खाल्ली, जास्त भूक वगैरे पण नव्हती. मग त्याच्यानंतर आम्ही खूप दिवस झाला विचार करत होतो की वडसामध्ये नवीन रेल्वे स्टेशन झालेलं आहे, ते पाहायला जायचं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ते रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी गेलो आणि तिथे देवविष्णू खूप एन्जॉय करत होते. लहान मुलांनंतर बाहेर गेल्यानंतर असं वाटतं की जसं काय आपण कधी बाहेर अगोदर आलेलोच नाही आहे, असे ते खेळत असतात, खूप एन्जॉय करत असतात. आम्ही छान गप्पा गोष्टी केल्या. खूप शांत आहे, नवीनच रेल्वे स्टेशन असल्यामुळे जास्त गर्दी वगैरे नाही आहे आणि वडसा हे कलेचं माहेरघर असं म्हटलं जातं. त्यामुळे या रेल्वे स्टेशनच्या भिंतीवर अतिशय जुने कलेचे जे माध्यमातले जे फोटोज वगैरे असे चित्र रेखाटले आहेत. रेल्वे ही अतिशय जुनी प्रवासाचे माध्यम होती, त्यामुळे ते जुन्या काळामध्ये जशी रेल्वे होती ते सर्व चित्र त्या रेल्वे स्टेशनच्या भिंतीवर रेखाटले आहेत आणि छानसे पेंटिंगही आहेत या रेल्वे स्टेशनच्या भिंतींवर. आणि तीही आम्ही फोटो शेअर केलेले आहेत मी या व्हिडिओमध्ये. ते मग म्हटलं तिथला लुक छान आहे तर इशूसोबत छानसा एखादा व्हिडिओ काढावा. मग मी इशूसोबत एक छानसा व्हिडिओ काढला. मग देव मला म्हणत होता की मग तू फक्त इशूसोबतच व्हिडिओज काढतेस, माझ्यासोबत नाही काढत. मग देवसोबतही छानसा व्हिडिओ केला आणि आम्हाला इथे गेल्यानंतर खूपच छान वाटलं. हे रेल्वे स्टेशन खूपच क्लीन आहे, खूप सुंदर आहे, जसं काही एअरपोर्ट वगैरे आहे का कोणतेही ठिकाणी छान वाटण्यासाठी ना ते ठिकाण हे क्लीन असणं हे खूपच मॅटर करतं. त्यामुळे हे रेल्वे स्टेशन खूपच सुंदर आहे. ती चित्र वगैरे, ते रेल्वे, ते खूप खूप छान आहे. आणि मंदिर सोडून अशी खूप ठिकाणं असतात की जिथे गेल्यानंतर आपल्याला शांत वाटतं, खूप छान वाटतं, मुलंही खूप एन्जॉय करतात. तसंच हे ठिकाण आमच्यासाठी ठरलं होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आणि हा माझा आमच्या सर्वांचा रेल्वे स्टेशनवरचा अनुभव मला खूप आनंददायी ठरला. आणि हा अनुभव तुम्हाला पाहायला कसा वाटतो हे पाहून तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.